आवरलं बाई एकदाच. आता हे वर्क फ्रॉम होम सुरू झालंय. काम करावा का हे काम करावं, म्हणजे घरातलं काम करावा का हे काम करावं असं झालंय. काही धावपळे जीवाची नको नको झालंय पार. चला आता टाइम झाला, हे काम स्टार्ट करावं लागेल. मला असं वाटतंय कामाचा खूप लोड होतो, तर काय करावा, सासूबाईंनाच इकडे बोलवून घेते. हा मग काय, थोडी मला मदत पण होईल. त्यांना फोनच करून पाहते गावाकडे काय काम चालू आहे सध्या. नसलेले काम तर घेते त्याला बोलवून. आता आहे ना, मी काय करते, आईला फोन विचारून पाहते. घरी काही कामं नसतील तर त्यांनाच इकडे बोलवून घेते, म्हणजे माझा थोडा ताण हलका होईल. हा, त्यांना सांगत नाही तसं फोनवर, नाहीतर यायचंच नाही. मग आधी फोन करून विचारते काय कामं चालू आहेत. हॅलो. हा आई, ते काय नाही, मी सहजच फोन केलाय. हा, ते मला विचारायचं होतं की आवरलं तुमचं का? हा, आवरलं ना. आवरलं, बसल्या का? हा, ते मला विचारायचं होतं की ना, आपल्या गावाकडची कामं झाले का सगळे? हा, झालेत. काय झालं? हा, मग तुमची गावाकडची कामं झाली असतील तर मग इकडे येतं काय थोडं महिनाभर? हा, का ग, सांग ना. पण काय नाही अहो, असं सहजच म्हणलं आपलं या इकडं. तुम्हाला थोडं वातावरण चेंज होईल, इकडे आल्यावर थोडं बरं वाटन, थोडं वेगळी हवा. सारखं गावाकडं गावाकडं मग एका ठिकाणी राहून राहून बोर होतं ना माणसाला. हा, मग या म्हणलं इकडं. हा हा, येतं का? आजच येतं का? हा, येते. 11च्या बसने येते. बरं बरं, हा या मग. हा, 2-1 तासात पोहोचता ना? हा, या मग. पोहोचन ना. आता सासूबाई तयार झाले तिकडे यायला, तेवढं महिनाभर मला जरा बरं होईल. तर वैतागाला बाई काम करू करू, हे घरातलं उरकायचं का हे वर्क फ्रॉम होम पाहायचं, असं झालंय मला आता. बघू आता किती वेळ लागतोय काय माहिती त्यांना यायला. आल्या का काय? बघ ते कोण आलंय नेमकं, बघावं तर लागन कोण आलंय बा. ते आता हाय थोडा वेळ ब्रेक आहे तर. अयो, लय लवकर आल्या हो तुम्ही. गाडी भेटली काय तुम्हाला? हा, स्टँडवर आल्यावर लगेच हा, भेटली. बरोबर या. बॅग धर माझी. प्रवास नीट झाला का तुमचा? हा, मी पाणी आणते तुम्हाला. गाडी भेटली तुम्हाला टायमाला? जास्त त्रास नाही झाला? नाही झाला. आता आल्या तर महिन्यावर काय जाऊ नका, इथंच थांबा तुम्ही. हा, का पण? काय नाही असंच. हा, जमन ना. एक काम करता का तुम्ही, जेवणच करून घेता का मग आता? हो, मी जेवण केलेलं आहे, मग बनवून ठेवलंय मी. तुम्ही घ्या करून मग. हा, बरोबर. अगं ये सुनबाई, किचन मध्ये काय भांड्यांचा राडा ठेवलाय हो. एवढे भांडे असं कोण साठून ठेवतं का घासायचे? लगेचच्या लगेच घासून टाकायला काय होतं तुला? अहो आई, काय झालं, ते मी उरकलंय सगळं काम, पण ती थोडी भांडी राहिली माझ्याकडून घासायची म्हणलं. मध्ये ब्रेक झाल्यानंतर मग घाशीन म्हणलं. बरं, आता जेवण झालं का मीच घासून टाकते सगळे. तुम्ही घासताय का? नको नको, राहू दे, मी घाशीन नंतर. नंतर कधी? पासल्या पाराला घाशीती का आता? एवढं घामायला बरं ठेवलंय साठून. बाई बाई, काय कपडे गोळा करून ठेवलेत. एवढे कपडे कोण ठेवतं का ग साठून? अवघडच आहे बाई तुझं. आता भांड्याचं ठीक आहे, कपडे ठेवले का साठून? वास येईन ना त्यांचा सगळा. धुवून टाकायचे ना लगेच. टाक किती धुवून, आता काय अहो आई, वाळायचे ते काय नाही, हा धुतलेत मी सगळे, पण थोडेसे राहिलेत. तुम्ही नका धुवू, राहू द्या. हा, मी धुईन नंतर. हा, टाक किती मी धुवून. तुझं काम कर. इतकं आळशिवाने असतं कुठं? गय बन्यावाने साठवून ठेवले तेवढे कपडे. बाई बाई, लयच अवघड आहे. काहीतरी खाऊ वाटतंय आता थोडंसं, आईलाच सांगते. आई,
ओ आई, झाली का तुमची झोप? काय नाही अहो, मला असं म्हणायचं होतं की ना, तुम्हाला भूक लागली का थोडी? मला लागली आहे. थोडस खायला बनवतं का आपल्याला काहीतरी? हा बनविते ना. पोहे बनवू का? बरं बरं, चालन चालन. आई, एक काम करा ना, ते मेथीची भाजी ठेवलेली मी तिथं, तेवढी करून ठेवता का? संध्याकाळी भाजी करायला मग आपल्याला सोपं पडल ना. हो, तेवढी निसून ठेवा प्लीज. हा, माझं काम थोडस आहे अजून, तेवढी निसून ठेवा प्लीज. हा चालतंय चालतंय. अगं सुनबाई, चहा बी बनवलं का नाही? का बसली त्या लॅपटॉपवर जाऊन तशीच? आओ काय नाही हो, हा थोडं कामाचा वर्कलोड आहे ना, त्याच्यामुळे सकाळी घरातली कामं करायलाच होत नाही मला. काय करू मी तरी आता? चहा का? हा चहा बनवलेला आहे मी, स्वयंपाक करायचा राहिलाय बरं का अजून. स्वयंपाक राहिलाय? मग तू काय करत होती सकाळपासून? का बघा ते लॅपटॉपच घेऊन बसते नुसतं. आई तेवढा करून ठेवा ना स्वयंपाक. हा खूप काम आहे अहो. आई तेवढे कपडे टाकता का थोडेसे? हा थोडेच आहेत, आज जास्त नाहीये. हा तेवढे कपडे पण धुवून टाकता काय तुम्ही? आजचे कपडे सुद्धा तसेच ठेवले का? कालचे बी तसेच होते, मी आले तर बघितलं तर. हा भांडे राहू द्या, भांडे मी नंतर घासीन थोड्या वेळाने. हा मला डिस्टर्ब नका ना करू सारखं सारखं. हा आता बोलू नका बरं का तुम्ही. हे बरं आहे तुझं, सगळे कामं माझ्याकडून करून घेते वरून म्हणते बोलू नका. आई ते मला म्हणायचं होतं की ना, हा आजचा स्वयंपाक करता काय तुम्ही? आता तो माझ्याकडूनच घे करून. काय म्हणले हो? काय नाही म्हणले. आल्यापासून बघते मी सगळे कामं माझ्याकडून करून घेते, स्वयंपाक धुणं भांडे. तू करती काय मग? म्हणलं सुनाने फोन केलाय, या म्हणती महिनाभर. म्हणलं एवढं काय प्रेम होतो आलंय काय ना बाई. आले मी घाई घाई आणि तर मला कामवाली बनवून टाकले. मला नाही राहायचं बाई, चालले मी. नका लगेच नका जाऊ तुम्ही, बरोबर नाही वाटत तसं. नाही हो, मला तुमच्याकडून काम नव्हतं करून घ्यायचं, पण आता मी तरी काय करू मला सांगा बरं. काय बाई येड्यात काढलं मला पार तू. कालपासून बघते नुसतं काम 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 चालले माय मागं. आणि इथं राहून काय करू मी? इथं मला काय सुख आहे का? कामवाली बनवून टाकलं फार. मला नाही राहायचं इथं, मी जाणार आहे आता. काय येऊ तुझं काम आण तू भली. हे काय असं उद्योग आहे घेण्यान देण्याचं मला? गावाकडलं करा इथलं करा. मला थोडं करू द्या काम, डिस्टर्ब सारखं सारखं. डिस्टर्ब करू नका म्हणजे मी डिस्टर्ब करायला आले काय तुला इथं? हा 2-3 दिवस थांबा तुम्ही, मग जायची जातो मला. नको ग बाई, माझी मी जाते संध्याकाळी. माझं गाव भलं आणि मी भली, परत नाही यायचं मला.